मकर राशी 7 ते 13 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। मकर राशी, ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची दिशा पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात नवीन चिन्हे घेऊन आली आहेत। जुलैचा हा दुसरा आठवडा मकर राशीसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल। चला तर मग जाणून घेऊया मकर राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। मकर राशी, या आठवड्यात तुमचे प्रेम जीवन आणि नातेसंबंध तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतात। विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराशी खोलवर संवाद साधण्यासाठी वेळ मिळेल, ज्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल। ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या भावना आणि भविष्यातील योजनांवर गंभीरपणे चर्चा करू शकता। अविवाहित मकर राशीचे लोक या आठवड्यात नवीन आणि स्थिर जोडीदाराकडे आकर्षित होऊ शकतात। तुम्ही अशा व्यक्तीला भेटू शकता ज्याच्याकडे परिपक्वता आणि जबाबदारी आहे, जी तुम्हाला हृदयाला स्पर्श करू शकते। या आठवड्यात तुमचे हृदय ऐका आणि प्रेमात सत्य आणि स्थिरता शोधा। ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यात खोली आणण्याचा प्रयत्न करू शकता। तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा आणि त्यांना तुमच्या भावनांबद्दल सांगा, यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल। या आठवड्यात मकर राशीच्या लोकांसाठी स्थिरता आणि प्रेम येईल। तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एक मजबूत आणि भावनिक बंध जाणवेल। लग्न किंवा कुटुंबाशी ओळख करून देणे यासारख्या नात्याला पुढे नेण्यासाठी हा काळ शुभ राहील। जे अविवाहित आहेत ते या आठवड्यात अशा व्यक्तीला भेटू शकतात जो त्यांना खरोखर समजून घेईल। आठवड्याच्या शेवटी तुमच्या दोघांमधील परस्पर समन्वय आणि समज अधिक दृढ होतील। तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना सहजपणे व्यक्त करू शकाल आणि तुम्हाला तुमच्यात एक नवीन सुरुवात जाणवेल। मकर राशीच्या लोकांनी या आठवड्यात सोमवार 7 जुलै 2025 ते रविवार 13 जुलै 2025 त्यांच्या आरोग्याकडे खूप लक्ष दिले पाहिजे। आरोग्य ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे। तुमचे आरोग्य सुधारण्याचा सतत प्रयत्न करा, कारण तुम्हाला हे देखील चांगले समजते की नशीब स्वतः खूप आळशी असते, म्हणून चांगल्या आरोग्यासाठी देखील तुमचे प्रयत्न सुरू ठेवा। या आठवड्यात व्यावसायिकांनी पैसे गुंतवताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण त्यांना थोड्याशा निष्काळजीपणामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते। म्हणून त्याने आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आणि सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या स्थिरतेवर लक्ष केंद्रित करावे लागेल, म्हणून विशेषतः अशा लोकांपासून दूर राहा ज्यांच्या वाईट सवयी तुमच्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात। नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना शक्य तितके टाळा। तसेच आतापासून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना भेटणे टाळणे उचित आहे। ओळखीच्या व्यक्ती किंवा नातेवाईकासोबत भागीदारीत कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या संपूर्ण परिस्थितीबद्दल तुमच्या अंतर्गत भावना ऐका। तुम्ही त्याच्या सूचनांना जास्त महत्त्व देत नसाल, परंतु दरम्यान ते तुम्हाला व्यवसायात फायदेशीर विस्तारासाठी काही प्रमुख सूचना देऊ शकतात। तुमच्या राशीच्या लोकांना शिक्षण क्षेत्रात प्रचंड यश मिळेल। या संपूर्ण वर्षात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल, कारण ग्रहांच्या कृपेने तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल। त्यामुळे या आठवड्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील। मकर राशी, या आठवड्यात तुम्ही तुमचे वाहन इत्यादींचे नूतनीकरण देखील करू शकता। या आठवड्यात जे लोक त्यांच्या नोकरीबद्दल चिंतित आहेत त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, कारण त्यांना जुन्या नोकरीची ऑफर मिळू शकते। जर तुमचे जुन्या बॉसशी संबंध खराब होत असतील तर ते देखील चांगले होतील। व्यवसायात विचार न करता जास्त पैसे गुंतवल्याने नुकसान होऊ शकते, म्हणून तुम्हाला विचारपूर्वक गोष्टी कराव्या लागतील। विद्यार्थी या आठवड्यात त्यांच्या विषयात काही बदल करण्याची योजना आखतील। हा आठवडा उच्च शिक्षणासाठी चांगला ठरेल, परंतु जर तुम्ही अर्धवेळ नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते देखील या आठवड्यात सुरू करू शकता। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल, म्हणून प्रवासाच्या योजना कमी करा आणि त्यानंतरसाठी पुढे ढकला। मकर राशी, या आठवड्यात शिस्त आणि दृढ निश्चय या आठवड्यात तुम्हाला प्रेरित करतो, कारण शनी दीर्घकालीन महत्त्वाकांक्षांवर लक्ष केंद्रित करण्यास बळकटी देतो। व्यावसायिकदृष्ट्या स्वतःला आव्हान द्या। आता सुरू केलेले प्रकल्प गती घेतात, यशाचे मार्ग मोकळे करतात आणि आर्थिकदृष्ट्या बुध रणनीतींच्या बारकाईने आढावा घेण्यास प्रोत्साहित करू शकतो। अधिक कार्यक्षमतेसाठी प्रक्रिया सुव्यवस्थित करा। नातेसंबंधांमध्ये शुक्र संयम आणि समर्थनावर भर देतो। सामायिक अनुभवांद्वारे सुसंवाद जोपासतो। नवीन मिळालेल्या प्रेरणेसह सर्जनशील प्रयत्नांना आकर्षण मिळते। आनंद निर्माण करणाऱ्या छंदांसाठी वेळ समर्पित करा। आरोग्य संतुलनावर अवलंबून असते। मानसिक पुनरुज्जीवनासह शारीरिक क्रियाकलाप एकत्रित करणारे दिनचर्या राखा। श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा योगाचा सराव करा।
आठवड्याच्या मध्यभागी आव्हाने उद्भवू शकतात। लवचिकता आणि धोरणात्मक विचारसरणीने त्यांच्याशी संपर्क साधा। शुक्रवारपर्यंत कामगिरीवर चिंतन करा आणि पुढील महिन्यांसाठी ध्येये सुधारा। विश्रांतीचा त्याग न करता वैयक्तिक वाढीसाठी संधी स्वीकारा। या आठवड्यात परिश्रम सर्जनशीलतेशी संरेखित करा। वैयक्तिक आणि व्यावसायिक लँडस्केपचे पालनपोषण करण्यावर लक्ष केंद्रित करा। स्थिर प्रगती भविष्यासाठी कामगिरीसाठी एक मजबूत पाया असते। अर्थपूर्ण यशासाठी तुमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते। एकंदरीत पाहता मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आणि यशाने भरलेला राहणार आहे। चंद्राच्या संक्रमणामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला आनंदी राहण्याची संधी मिळेल। तुमचे विरोधक शांत राहतील आणि कामही वेळेवर होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। प्रवास आनंददायी होतील आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील। तथापि आठवड्याच्या मध्यात चंद्रामुळे काही समस्या उद्भवू शकतात, यासाठी काळजी घ्यावी। तुमचे उत्पन्न वाढेल आणि वाद मिळतील, ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता येईल। व्यवसायात परिस्थिती सुधारेल आणि नोकरीत गांभीर्य राहील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल। शिक्षण अभ्यासात सुधारणा होईल आणि नवीन प्रकल्प मिळतील, ज्यामुळे तुमचे शैक्षणिक ध्येय साध्य होण्यास मदत होईल। तथापि आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला कान आणि घशाच्या समस्या उद्भवू शकतात, यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। तुमच्या प्रेमजोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुमचा जीवनसाथी तुम्हाला पाठिंबा देईल, ज्यामुळे तुमचे नाते सुधारेल। एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।